ॲक्च्युली मोदींच्या कारकिर्दीमध्ये भारताला एकही मित्र नाही सच्चा, लक्षात घ्या. शेजारच्या राष्ट्रातही मित्र नाहीत आणि बाहेरही मित्र नाहीत. जे मित्र होते ते आपण गमावलेले आहे. अशा वेळेला मोदींना राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलावं लागतं आहे. पण 27 दिवस का लागले? ज्या दिवशी युद्ध सुरू झालं त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली, बिघडत गेली. तेव्हाच त्याने सर्वपक्षीय बैठक दिल्लीत बोलवायला हवी होती. त्या बैठकीला त्याने स्वतः उपस्थित राहायला हवं होतं. त्यानंतर राज्याचे सर्व मुख्यमंत्री, याशिवाय राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री, बरं का, फूड सप्लाय, सिव्हिल सप्लाय, हे जे मंत्री आहेत त्यांच्याशीही त्यांनाही त्यांनी मार्गदर्शन करण्याची आवश्यकता होती. आपण देशाचे नेते आहात. आपण एका राज्याचे किंवा एका पक्षाचे पंतप्रधान नाही आहात मोदीजी. पण आज तुम्ही देशाला रॉकेलच्या रांगेत उभं करून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताय. ठीक आहे, बघू चर्चेतून काय निष्पन्न होत आहे. नाही, टीका करून उपयोग काय? टीका कोण करणार? अंधभक्त टीका करणार नाहीत. 3 लिटर रॉकेल हा त्यांच्यासाठी हे तीर्थच आहे. मोदी 3 लिटर रॉकेल देत आहेत, हे त्यांच्यासाठी हिंदुत्वाचं तीर्थ आहे. पण या देशातली सामान्य गोरगरीब जनता, मध्यमवर्गीय जनतेला सुद्धा आता यापुढे 3 लिटर रॉकेलवरती गुजराणा करावा लागत असेल तर देशावरती ही परिस्थिती आणि अवकाळा फक्त मोदी राज्यामुळे आणि मोदींच्या चुकलेल्या नियोजनामुळे, नेतृत्वहीन कारभारामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. आता खरा तुरुंगामध्ये आहेत महाशय. दुसरे कोणी एखादे असे बुवा महाराज असतील की त्यांनी राज्यामध्ये काय चाललं आहे समजून घ्यावं. सरकारचा हात दाखवून, सरकारला हात असेल तर. ठिकठिकाणी अस्वस्थता आहे. देशभरामध्ये लोक रांगेत उभे आहेत आणि मोदींनी ही भीती जास्त निर्माण केली. तुम्ही रॉकेलची टूम का काढलीत मग? 3 लिटर रॉकेलची टूम तुम्ही का काढली? तुम्ही रॉकेलची टूम काढल्यामुळे लोकांमध्ये एक भीती निर्माण झाली. तुम्ही पेट्रोल आणणार कुठून? चीन सारख्या देशामध्ये, फ्रान्स सारख्या देशामध्ये साधारण 4 महिन्याचा साठा आहे पेट्रोल आणि डिझेलचा या क्षणी, 4 महिन्यात. आणि आपल्याकडे 1 आठवड्याचाही साठा उरलेला नाही, ही माझी माहिती आहे दिल्लीतली. आणि तुम्ही कोणाला दिलासा देताय? तुम्ही जनतेला विश्वासात घेऊन सत्य सांगायला पाहिजे. आपण 2 महिन्यानंतर त्याच्यावर चर्चा करू. जर 2 महिन्याचा साठा उपलब्ध असेल, आता काही जहाजं आपली हॉर्मुझ समुद्र धुनीतून जी 4 जहाजं इराणच्या कृपेने सुटलेली आहेत, त्याच्यामुळे थोडी परिस्थिती ही बदललेली आहे. याच्यामध्ये भारताची डिप्लोमॅसी नसून इराणनं दाखवलेली भारतीयांच्या बाबतीमध्ये संवेदना आहे. बुवाबाजीला प्रतिष्ठा नामवंतच देतात. सामान्य माणूस हा बुवाबाजीला प्रतिष्ठा देत नाही. सत्ताधारी, राजकारणी, उद्योगपती, मंत्री, संत्री, आमदार, खासदार हेच अशा भोंदूगिरीला प्रतिष्ठा देतात. त्यांचं तिथे जाणं येणं वाढतं. त्यांचे पूजाविधी, अघोरी कृत्य वाढतात. त्याच्यामुळे या बुवांना प्रतिष्ठा मिळते. आणि ह्याच्यामध्ये एका पक्षाला दोष देण्यात अर्थ नाही. हा सर्वपक्षीय अत्याचार आहे. ज्या विषयांबाबत आणि ज्या विषयांवरती मी विश्वास ठेवत नाही, अशा बुवाबाजीवर, भोंदूगिरीवर, अंधश्रद्धेवर, त्याच्यावरती मी कधी बोलत नाही. आणि आपण राज्यकर्ते आहात. शिंदे किंवा फडणवीस, आपण राज्यकर्ते आहात. राज्यकर्त्यांनी अशा भोंदूबाबाच्या नादाला लागू नये हे मी म्हणतो. सध्या जे दिसतं आहे की हे जे कोणी खरात बाबा आहेत त्याला अशा प्रकारे महान बनवण्यामध्ये सध्याच्या सरकारमधल्या मंत्र्यांचा, मुख्यमंत्र्यांचा, तेव्हाच्या आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या, आता ते डेप्युटी सीएम असतील, जे संविधानिक पदावर बसले आहेत, ज्यांनी घटनेची शपथ घेतलेली आहे, त्या सगळ्यांनी अशा गोष्टींपासून लांब राहिलं पाहिजे. अजिबात लांब राहिलं पाहिजे आणि लोकांना एक आदर्श निर्माण करून दिला पाहिजे. आपण ज्या राज्याचं नेतृत्व करतो आहोत तो महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर पवनकार ठाकरे यांचा विचारांचा महाराष्ट्र आहे.
आपण आपल्या भिंतीवर बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो लावताय महाशय. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कायम ढोंगबाजीला लाथाच मारलेल्या आहेत. बघा, तुम्ही ज्या प्रकारच्या बातम्या छापताय, कोणीतरी माझ्याशी या विषयावर एक साधा फोन करून विचारलं का, किंवा आदित्य ठाकरे यांना विचारलं का? मुळात जी बैठक झाली असं म्हणते, त्या बैठकीला मी उपस्थित नव्हतो. मी दिल्लीमध्ये माझ्या पुस्तकाच्या कार्यक्रमाला होतो. मी शिवसेना या पक्षामध्ये जन्मापासून आहे, मी परत सांगतो. आणि या पक्षामध्ये मी काही राज्यसभेचा खासदार व्हायला आलो नाही, आमदार खासदार मंत्री व्हायला आलो नाही. मी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित होऊन त्यांचा विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेता येईल, उत्तम संघटनेचं काम करता येईल, या विचाराने मी या पक्षामध्ये सतत काम करणारा एक सामान्य शिवसैनिक आहे. जरी मला बाळासाहेब ठाकरेंनी पक्षाचा नेता केला, अनेक वर्ष खासदार केला, तरीही मी स्वतःला एक शिवसैनिक मानतो. माझा दोष इतकाच आहे, मी माझी मतं परखडपणे मांडतो. या पक्षातलं माझं अस्तित्व, वास्तव्य हे आमदार खासदार आणि मंत्री होण्यासाठी नाही. माणसाला केव्हा तरी एखाद्या पदाचा निरोप घ्यावा लागतो, याची तुम्ही मानसिक तयारी ठेवली पाहिजे. कधीही आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करू. आज आम्हाला गरज आहे, आम्हाला सगळ्यांना, आम्ही खासदार आहोत का आमदार आहोत का हे विसरून पक्षावर जे संकट आहे सध्या, फोडाफोडीचं, पळवापळीचं, ते रोखून आम्हाला एक मजबूत संघटन उभं करून पुन्हा एकदा महाराष्ट्रात जनतेसमोर जाणं आणि या सरकारविरुद्ध संघर्ष करणं ही आमची प्राथमिकता आहे. माननीय उद्धव ठाकरे जेव्हा 2019ला मुख्यमंत्री झाले तेव्हा ते आमदार होते का? नव्हते. नाही. राजकारण समजून घेतलं पाहिजे, तुम्ही अभ्यास केला पाहिजे. सुनित्राताई पवार डेप्युटी सीएम आहेत, आमदार होत्या का? होत्या का? नाही. आम्ही असं म्हणतो की आमचं यापुढलं सगळं काम जे आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं, हे पुन्हा एकदा शिवसेनेच्या हातामध्ये संपूर्ण सत्ता यावी, आम्ही सगळे मिळून, आणि नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी करावं, ही आमची भूमिका आहे. हे अनेक वर्ष सांगत असतील, पण मी माझ्या बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या पक्षातच आहे आणि राहणार आहे ना. हा विचारही कधी माझ्या मनाला शिवला नाही. मी मगाशी म्हणालो की राज्यसभा खासदार किंवा लोकसभा खासदार होणे माझ्या जीवनाचं इप्सित कधीच नव्हतं आणि नाही, आणि राहणारही नाही. मला माहीत नाही त्यांना तसं त्याच्यात गुण दिसले असतील फडणवीसांमध्ये, तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न. असं अजिबात नाही आहे, अशी कोणतीही नाराजी व्यक्त केलेली नाही. माझं बोलणं झालेलं आहे सगळ्यांशी. आदित्य ठाकरे हे सातत्यानं फिरत असतात. मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये आपण पाहिलं असेल, ते ठाण्याला होते, त्यानंतर कल्याण डोंबिवलीत गेले, ते नाशिकला गेले, संभाजीनगरला गेले, जात आहेत ना. पण एखाद्याला तुम्ही टार्गेटच करायचं म्हटल्यावरती मीडियाच्या माध्यमातून तुम्ही काही करू शकता. त्यांचे काही व्यवहार, त्यांचा कोणताही व्यवहार नव्हता, त्यांना धमकवण्यात आलं. त्यांचा कोणताही तसा व्यवहार नव्हता. त्यांनी स्वतःचं राहतं घर विकलं आणि त्यांची मुलगी परदेशात आहे. अत्यंत कायदेशीर मार्गानं त्यांनी काही रक्कम मुलीला पाठवली. पण एखाद्याला आपल्याला कोंडीत पकडायचं आहे म्हटल्यावरती खोटे केसेस, खोटे गुन्हे दाखल करून फाईल्स तयार केल्या जातात. जसं माझी केली, अनिल देशमुखांची केली, नवाब मलिकांची केली, अनेकांची केली, तशी त्यांची करण्याचा प्रयत्न केला. केजरीवालची केली, मनीष सिसोदियाची केली, संजय सिंगची केली, हेमंत सोरेनची केली. अनेकांच्या अशा फाईल्स तयार करतात. आम्ही सगळे त्यांच्या दबावापुढे झुकलो नाही. माझ्यावर त्यावेळेला शिवसेना सोडण्याचा दबाव होता. मी त्या पुस्तकात लिहिलं आहे ना माझ्या, आणि त्या संदर्भात मी व्यंकय्या नायडूंना पत्र लिहिलं की माझ्यावर शिवसेना सोडण्याचा दबाव आहे, आणि जे सरकार आम्ही आणलेलं आहे त्या सरकारची पाठराखण करू नका, उद्धव ठाकरेंची पाठराखण करू नका, आम्ही त्यांचा काटा काढू, तुम्ही मध्ये पडू नका, अशा प्रकारचा दबाव. आणि सगळ्यात आधी तुम्ही शिवसेनेतून बाहेर पडा, हा त्यांचा माझ्यावर दबाव होता. मी म्हटलं तुम्ही किती दबाव आणला तरी मी माझा पक्ष सोडणार. किंबहुना तुम्ही माझ्या पुस्तकात वाचलं असेल की ईडीच्या मुख्यालयातसुद्धा मला गेल्यावर तुम्ही ताबडतोब वर बोलून घ्या. वरून मला तेच सांगायचं होतं वरच्यांना की तुम्ही शिवसेनेशी संबंध तोडा. काही हितचिंतक म्हणतात मी शिवसेनेतून बाहेर पडणार.
या पक्षासाठी आम्ही घाम आणि रक्त आणि तुरुंगवास सर्व काही सहन केले.